हे मंदिर तर फारच प्राचीन दिसतंय गाईज. अँड गाईज हा आहे फर्स्ट रो, हे पहिलं मंदिर वरचं आणि तिथे खाली पण 2 मंदिर आहे गाईज. आता त्या ठिकाणी जातो आणि हे असं काही वाकून जाणं पडतं. तळघरामध्ये मंदिर आहे. किती सुंदर मूर्ती आहे गाईज. फार भारी गाईज, फार सुंदर शिवलिंग आहे गाईज. आणि जे की खाली इथेच कोरलेलं आहे. पॅक करेल खालून इथून. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज आज पुन्हा निघलोय आपल्या इतिहासाच्या शोधामध्ये. अँड गाईज आल्सो सांगायचं म्हणजे आता मी काही रील्स टाकल्या इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर शॉर्टच्या माध्यमातून. तर त्याच्यामधून तुमचा फार छान रिस्पॉन्स आला काही. तर याने झालं असं की मला मोटिवेशन फार भेटलं आता याला, की कारण मी जे करतो आहे तर ते लोकांना आवडतं आहे. तर त्यामुळे ते मोटिवेशन आहे तर ते अजून वाढलं आहे माझ्यामध्ये आणि फार छान रिस्पॉन्स आला गाईस तुमच्याकडून. तर असंच तुमचा रिस्पॉन्स राहू द्या गाईस. आणि असंच तुमच्यासाठी आपल्या जालन्यातला आगळा वेगळा इतिहास आहे तो घेऊन येत राहील गाईज मी. अँड गाईज बाय तर आता पुन्हा निघालो आपल्या जालन्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये. आणि आज जातो एका मंदिरामध्ये. तर जालन्यामधलं फार फेमस तर नाही पण भरपूर जणांना माहीत नाही गाईज. तर भरपूर जणांना ते मंदिर माहीत नाही गाईज. तर आज त्या मंदिरामध्ये मी जाणार आहे. आणि फर्स्ट एड आता मला रस्ता शोधावा लागेल की ते ॲक्च्युली आहे कुठे. एवढं तर माहिती आहे की जुन्या जालन्यात आहे, पण जुन्या जालन्यात कुठे आता ते मी फाइंड करतो आहे. अँड जो सांगायचं म्हणजे तर आपलं मराठीसोबत जे इंग्लिश चॅनल आहे तर ते पण आपण सुरू केलं होतं गाईज. तर त्याची जी लिंक आहे आपल्या सेकंड चॅनलची तर आता मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. आणि तिथे कसं म्हणजे तिथे माझे ब्लॉग्स कसे येत आहेत आणि कसा तिथं त्या चॅनलचं सीन आहे तर ह्या चॅनलवर कमेंट नक्की सांगा गाईज. तर त्या सेकंड लिंक हे आहे ते चॅनल, तर याची लिंक मी आज डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे ना. सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी त्या जागी आलो मी आणि मला वाटलं की फार शोधावं लागेल पण फार इझी आलो गाईज त्या ठिकाणी. आणि मंडळी हे आहे ते मंदिर आणि जे की फार जुनं आहे गाईज. अगोदर याला एक्सप्लोअर करू मग याचा इतिहास तुम्हाला सांगतो. हे मंदिर तर फारच प्राचीन दिसतंय गाईज. अँड फर्स्ट आपण अगोदर वरचे दर्शन करून घेऊ गाईज, खाली नंतर जाऊ. बघा गाईज. अच्छा ही फळी काढावं लागते इथून आणि अशी बाजूला ठेवावं लागते. तर ते ताईंनी थोडी इन्फॉर्मेशन दिली मला मंदिराबद्दल. खूप खूप थँक्यू त्यांचे. बघा गाईज ही आहे रंगनाथ महाराज समाधी जी की 1836 मध्ये बनेल आहे. बघा गाईज. आणि या ठिकाणी पादुका चिन्ह आहे जे की फार जुने आहे गाईज. आणि आहे रंगनाथ महाराज. आणि आतून बघा गाईज कसं मंदिर आहे हे. आणि या ठिकाणी तुळजाभवानी माता. अँड गाईज या ठिकाणी आपण दर्शन घेतले आता. आणि या ठिकाणी तुळजाभवानी माता आणि या ठिकाणी गणपती बाप्पा. बघा गाईज कसं मंदिर आहे हे. आणि जे की फार प्राचीन मंदिर वाटते गाईज. याचे बनावट सांगते. आणि हे याचा वरला रो आहे आणि अजून पुन्हा खाली मंदिर आहे या साईडला. आणि पूर्ण दगडे बांधकाम आहे गाईज. या ठिकाणी बघा तुम्ही पूर्ण दगडाचं. आणि मंडळी तुम्हाला मंदिराबद्दल माहिती होतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फार आतमध्ये मंदिर काही ते फार आतमध्ये. बघा कसं आहे हे मंदिर. अँड गाईज या ठिकाणी जी थोडी माहिती चुकीची वाटली मी तर या ठिकाणी लिहिलेलं आहे सद्गुरू संत रंगनाथ महाराज यांचे निस्सिम भक्त गोपाल गणेशलाल बांगड यांच्यातर्फे स्नेहभेट. आणि जे की होते टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना. टेंभुर्णीचे जे गोपाल गणेशलाल बांगडे त्यांच्यातर्फे भेट आहे इथे ही फ्रेम.
बघा गाईस कसा एरिया आहे हा. अँड गाईस आता जे खालचं मेन टेम्पल आहे आता तिकडे जातोय. दाढी इथे. अँड गाईस बाय द वे तिथला तो खालचा रो आहे आता तिकडे चाललो आहे. अँड गाईज हा आहे फर्स्ट रो. हे पहिलं मंदिर वरचं आणि तिथे खाली पण 2 मंदिर आहे गाईज. आता त्या ठिकाणी जातोय. बघा गाईज हे. अँड गाईज हे असं वरतून आत्ता जिथे आपण दर्शन घेतले आणि खालचं मंदिर आहे गाईज. हे तो फारच भारी मंदिर आहे गाईज. आणि बघा कसं खाली जाणं पडतं याच्यामध्ये. फार छोटा एरिया आहे गाईज. आणि हे असं काही वाकून जाणं पडतं. तळघरामध्ये मंदिर आहे हे. बघा गाईज हे मंदिर तुम्हाला माहिती होतं का जालन्यामध्ये. किती भारी मंदिर आहे गाईज हे. बाप हे तर फार जुनं वाटायला गाईज मला. फार जुनं मंदिर वाटतंय मला. हे कसं बनवलं बघा. हे पूर्ण दगडी बांधकाम आहे जे की फार जुनं वाटायला मला. आणि तिथून त्या रस्त्याने आलो आहे आपण असं खाली. अरे चष्मा पडला. वा. आणि एक शंख पण आहे इथे. हा तुम्हाला वाजवून दाखवतो मी. वाजेल हा शंख वाजवून दाखवतो तुम्हाला हा. अँड गाईस बघा कसं मंदिर आहे. तिथून आलो आहे आपण. आणि वाव किती सुंदर मूर्ती आहे गाईज ही. लॉक लागेल आहे. इथं चावी वगैरे नाही का इथे. अँड गाईज फर्स्ट एट किती सुंदर मूर्ती बघा गाईज ही. काळा पाषाणाची मूर्ती वाटायली गाईज मला ही. आणि जी की श्री बालाजी यांची वाटायली मला. बालाजी भगवान आहे तर त्यांची मूर्ती वाटायली गाईज मला. वा. आणि किती सुंदर मूर्ती आहे गाईज बघा ही. इथं नक्षीकाम पण फार भारी आहे गाईज. आता तुम्हाला थोडी माहिती देतो गाईज. तर या ठिकाणी बघा गाईज इथे मागून चक्र आहे. आणि या जे देव म्हणू तर ते तिथे पाठीमागे इथे आजूबाजूला. आणि डिटेलिंग फार भारी आहे गाईज. फारच भारी. आणि याची चावी आय थिंक पाहिजे असती तर आतमध्ये गेलो असतो पण इथे तर अजून क्लिअर दिसला असतं. बघा गाईज कसं टेम्पल आहे हे. ही ते आहे मूर्ती. फार सुंदर मूर्ती आहे गाईज. आणि आतून असं काही हा रो. आणि बघा ही फ्रेम आहे गाईज. ती ही मूर्ती आहे ती जी की फार सुंदर आहे गाईज. आणि आतून असं काही हा सीन. आणि तिथून आलो होतो आपण. आणि पिल्लर तर फार मजबूत आहे गाईज. बघा किती मोठे पिल्लर्स आहे. आणि जे की पूर्ण दगडाचे आहे गाईज. आणि याच्यावरती मंदिर आहे गाईज. याच्यावरती मंदिर आहे आणि खाली असं काही सीन. आणि या ठिकाणी साफसफाई पण होते गाईज. आणि गाईज आता हा जो शंख आहे तर तुम्हाला एकदा वाजवून दाखवतो मी. आणि मंडळी हा जो शंख आहे ना तर याला वाजवायची पण एक टेक्निक आहे गाईज. मी 2018 मध्ये जगन्नाथपुरीला गेलतो तर त्या ठिकाणी एका माणसाने वाजवून दाखवलं होतं. तर तेव्हा कळालं की शंख कसा वाजतो. आता बाय द वे याचे जे इथलचे जे नख आहे ते तुटलेले आहे. पण हा शंख वाजेल गाईज. तुम्हाला दाखवतो कसा वाजतो. असाच वाजला गाईज हा. कारण
इथं समोरचं जे तोंड आहे ना हे घासलंय, याचं आय थिंक तुटलंय, तर नीट एअर त्याच्यामध्ये जातच नाही आहे ती. हे ना हे पूर्ण असं निमुळतं राहतं. माझ्या घरी पण शंख आहे, तर हे ना हे पूर्ण असं निमुळतं राहतं. तिथून जी आपली एअर आहे तर प्रॉपर याच्यामध्ये घुसते. पण आता हे तुटले समोरून आणि इथं खंडित पण झालंय थोडं, तर जी एअर आहे ना ती पास होत नाहीये नीट. तर एकदा बघतो ट्राय करून. वाजला तरी पण अजून पॅक असला असता नाही तर एकदम मस्त आवाज येतोय. आता फक्त थोडं तुटले तर एअर जी आहे ना आता ती पास होत नाही नीट, इथून निसटती एअर. आणि मंडळी तर या ठिकाणी तर लॉक आहे, तर आतमध्ये काही जाता येत नाही, तर इथूनच जे मूर्तीचं निरीक्षण आहे ते करतो काही. आणि अशा ज्या मूर्ती पहिल्या राहतात काळ्या पाषाणामध्ये आणि त्याच्यावर अशी डिझाईन राहते ना, तर मला फार आवडते काही. मला फार आवड आहे अशा गोष्टींची काही. आणि हे तर मूर्तीमध्ये आणि काही काही असे मंदिर पण आहेत जे की इन्स्टावर भरपूर वेळेस बघितले मी, म्हणजे बघतोय त्याच्याबद्दल. तमिळनाडू केरळ साईडला जे आर्किटेक्टचे तिथं फार गजब आहे काहीच. आणि ही जी मूर्ती बघितली ना काही जातं मी, तर अशी मूर्ती मी जालन्यामध्ये इतरत्र कुठं बघितलीच नाही, कुठंच बघितली नाही काहीच. कारण ज्या प्रकारे ही बनलेली आहे तर म्हणजे शब्दच नाही काही असे, म्हणजे आर्ट लागायची. आणि पाहून वाटते की फार जुनी आहे काहीच, फार जुनी आहे असं वाटतं मला. आणि मंदिर पण फार जुनं वाटायला काहीच मला. आणि बॅड लक असा की डोअर इथे, नाही तर अजून निरीक्षण केलं असतं काही. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते त्याच्यामधली. अँड गाईस तर इथून तुम्हाला दाखवतो की ही जी मूर्ती आहे श्री विष्णूंची, तर ही फार जुनी आहे गाईस. आणि तवाची कला कशी होते गाईस तर आता तुम्हाला दाखवतो मी. तर पूर्ण मूर्तीचं निरीक्षण दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी मुकुट आहे गाईस, आणि हे एकाच काळ्या दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे गाईस. आणि या ठिकाणी कोरीव काम कसं केलं बघा गाईस. जे मुकुट आहे तर मुकुटवर 6 सर्कल आहेत, 1 2 3 4 5 6, आणि वरती एक बिंदू आहे. आणि ह्या साईडला जे छोटे छोटे गॉड आहेत, म्हणजे ते दुसरे देव आहेत, तर ते कोरलेले आहे गाईज. आणि फर्स्ट ॲट हे डिटेलिंग बघायची किती भारी आहे डिटेलिंग ही या साईडला. आणि तुम्हाला अंदाज देतो गाईज की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का, तर आय थिंक कासव आहे हा इथे. तर हा कासव आहे गाईज. आणि कासवला शेप कसा दिला बघा गाईज, एकदम लाईन सोडल्या आहेत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी लाईन सोडल्या आहेत. आणि बाजूला पण आय थिंक फिश आहे, ॲक्च्युली नीट विजिबल होत नाही ते मला. आणि त्याच्या खाली या साईडला तर एक देव जे आहे तर ते कोरलेले आहे. आणि किती प्रॉपर याच्यामध्ये कोरलेले गाईज, म्हणजे इतकं मी लांबून जरी बघतोय ना तर मला प्रॉपर त्यांचे जे शेप कसे आहे ते एकदम क्लिअर विजिबल होत आहेत गाईज मला. आवाज यायला त्याला कुठली ताई काय माहिती, मी खाली बघा किती सुंदर आहे गाईज. बाय द वे तर इथे जी लहान लेकरं ते आलती इथे, आणि कशी वाटली हे मंदिर आणि कशी वाटली ही मूर्ती कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि तुम्ही या जागेला कधी भेट देणार ते पण नक्की सांगा. आणि मंडळी कशी वाटली ही जागा कमेंट करा. आणि इथून आता बाहेर निघतोय. अँड गाईस आता इथे खाली जातोय. वाव, या ठिकाणी बघा गाईस, नेमकं खाली जात होतो त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. आणि या ठिकाणी बघा गाईस दगडामध्ये इथे कोरलेले आहे गॉड स्टॅच्यू. देवाच्या ज्या मूर्त्या आहे गाईस इथे कोरलेल्या आहेत भिंतीमध्ये. वा, इकडून पण. आणि त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर गाईस. खाली जात होतं इथंच बसलो आता ही मूर्त्या बघत.
आणि फार जुने आहे गाईज, फार जुने आहे, फार. आणि गाईज फार जुना आहे गाईज. हां, याची रचनाच बघा गाईज तुम्ही, या ठिकाणं पण आणि इथून पण. हे एक गणपती वाटतं आणि त्या ठिकाणी महादेव. अँड गाईज फर्स्ट ॲड दर्शन करून घेऊ, मग ब्लॉग स्टार्ट करेल. अँड गाईज तर या ठिकाणी आलो आहे मी. आणि ही पिंड तर फारच भारी आहे गाईज, फारच भारी आहे. आणि किती प्राचीन गोष्ट वाटायला गाईज खरं इथं, तुम्हाला दाखवतो मी. तर गाईज तिथे राहिले शिड्या. तर तिथून खाली आलो आणि या भिंतीमध्ये इथे जे देव आहे ते कोरलेले आहे गाईज. आणि या साईडला बघा, हे आहे नंदी आणि हे आहे पिंड, शिवभगवानची पिंड गाईज, शिवलिंग. हे आहे शिवलिंग. आणि बघा गाईज किती सुंदर शिवलिंग आहे, फार भारी गाईज, फार सुंदर शिवलिंग आहे गाईज हे. आणि जे की खाली इथेच कोरलेलं आहे, पॅक करेल खालून इथून. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, या ठिकाणी बघा, हा दिवा आहे गाईज जो की दगडाचा बनेल आहे आणि जो की फार जुना वाटायला गाईज मला. तिथून वाट खाली यायला आणि वरतून असं काही मंदिर. आणि या ठिकाणी शिवभगवानची पिंड आणि हा देवा बघा गाईज. जुना आहे गाईज फार हा. याची आवाज बघा, कशाचा बनेल पण हा. वरती दगड आहे आणि खाली दगड नाही वाटतं काहीच आम्हाला. हा दगड आहे आणि हा दगड नाही वाटतं मला ॲक्च्युली. आता कळायला नाही ॲक्च्युली आहे कसं हे. आणि फर्स्ट ॲड बाय द वे तर काही फार जुना आहे. आणि या ठिकाणी त्रिशूल आणि छोटासा महादेवांचा डमरू. आणि या ठिकाणी नंदी महाराज, म्हणजे की फार जुनी मूर्ती आहे गाईज, फार जुनी. बघा गाईज किती जुनी जागा आहे. आणि आता त्या साईडला एक आजी आलत्या, तर इकडे बाजूला मंदिर आहे दुसरं, ते पूजा चालू त्या ठिकाणी. आणि मी या साईडला आलो आहे. किती भारी जागा आहे गाईज. जालन्यामध्ये अशा गोष्टी आहे, विश्वासच बसत नाही आहे. आणि हे काय, इथे एक गॅप आहे गाईज, बहुतेक दरवाजा वगैरे असं काही फिट असेल इथे. अँड मंडळी, कसं वाटलं मंदिर कमेंट करा. आणि आता जी इन्फॉर्मेशन आहे ते देतो गाईज. आणि आय थिंक बाहेर या साईडला पण मंदिर आहे वाटतं, पण फार जागा गाईज की अशी जागा आहे. आय थिंक त्या साईडला आहे. अँड गाईज बाय द वे सांगायचं म्हणजे, तर हे जे मंदिर आहे ना गाईज, तर याची एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन तर भेटले नाही, पण असं म्हणतात की हे जे मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आजी होत्या ते सांगत होत्या की हे मंदिराला बांधून 1100 वर्ष झाली गाईज. तर हे मंदिराला बांधून 1000 ते 1100 वर्ष झालेले आहे. आणि त्या ठिकाणची मूर्ती बघितली आपण, तर त्याच ठिकाणची मूर्ती आहे गाईज. की असं नाही की बाहेरून मूर्ती आल्या, असं नाही की ती मूर्ती बाहेरून आली, ती ॲक्च्युली जालन्यामध्येच मूर्ती आहे गाईज, म्हणजे की 1100 वर्षापासून त्या ठिकाणी आहेत. जर 1100 जरी म्हणलं तर मंदिर पण 1000-1500 वर्ष जुनी असेल, 1000-1500 वर्ष जुनं असेलच गाईज. आणि बघूनच वाटतं आहे गाईज की कसं मंदिर आहे ते, त्याची संरचना फारच भारी केली गाईज त्यांनी. आणि हे आहे 1100 वर्ष जुनं मंदिर. तर माझ्या बघण्यामध्ये जालन्यामधलं सर्वात जुनं मंदिर आहे गाईज हे. कारण बाकीचे मंदिर बघितले तर 800 ते 900 वर्ष जुने आहे. आणि एक बघितलं होतं मी, हो ते तर 200 वर्ष आहे, ते जास्त काही जुनं नाही. तर माझ्या बघण्यामध्ये जालन्यामधलं हे सगळ्यात जुनं मंदिर आहे गाईज. आणि आपल्या जालन्यात जर पंचमुखी महादेव मंदिर आहे ना, ते 12व्या शतकातलं बनेलं आहे, तर ते आहे 800 वर्ष जुनं. तर मला वाटलं की ते फार जुनं आहे.
मग त्याच्यानंतर पण आपल्या जालन्यामधलं अजून एक गांधी चमनमध्ये मंदिर आहे, जुन्या जालन्यामध्ये एक मंदिर आहे जे की 18व्या शतकात बांधलेलं आहे. आणि आता हे मंदिर बघितलं गाईस तर हे 1100 वर्ष जुनं मंदिर आहे गाईस आपल्या जालन्यामध्ये. आणि असा जर शोध घेत राहिलो ना गाईस तर याच्यावर पण फार जुने मंदिर आपल्याला बघायला भेटतील गाईस. तर 1100 वर्ष हे माझ्या बघण्यामध्ये सगळ्यात जुनं मंदिर आहे गाईस, माझ्या बघण्यामध्ये 1100 वर्ष. आणि याच्यामध्येच येतं की आपले वाळूचा महादेव आहे, तो पण फार जुना आहे गाईस. तो पण आय थिंक 12व्या शतकातलं मंदिर आहे, ते 11व्या का 12व्या शतकातलं, ते पण 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. कोणतं? आपला वाळूचा महादेव त्या साईडला. आणि हे एक मंदिर गाईस. आणि फर्स्ट साईड इथलची जी मूर्ती आहे गाईस ती इतकी सुंदर वाटली ना मला, फार सुंदर वाटली गाईस. आणि अशी मूर्ती मी नाही पाहिली कुठे जालन्यामध्ये, रिअली गाईस. काळ्या पाषाणातली मूर्ती आहे गाईस. आणि जो दगड आहे तो दगड पण फार म्हणजे जो ब्लॅक स्टोन म्हणतो गाईस त्या टाईपचा तो दगड आहे. आणि अशी मूर्ती नाही भेटली गाईस जालन्यामध्ये, रिअली. आणि तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकता गाईस. तर या ठिकाणी यायला तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? तुम्ही या अगोदर गांधी चमनमध्ये, तुम्ही जेव्हा गांधी चमनकडे येतात तर एक जातो रस्ता मोतीबागकडे, आणि त्याच्या राईट साईडला एक छोटीशी वाट आहे गाईस. तर तिथून तुम्हाला आतमध्ये यावं लागतं. आणि तिथे आल्यावर तुम्ही या मंदिराबद्दल विचारू शकता की हे आहे म्हणजे जुनं मंदिर आहे श्री विष्णूंचं. तर या मंदिराबद्दल तुम्ही चौकशी करू शकता. जुनं मंदिर म्हटल्यावर तुम्हाला कोणी पण या ठिकाणी आणतील. आणि जर तुम्हाला कन्फर्म जर नसेल की काय म्हणायचं तर आपला जो व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे बिंदास काढून घ्या स्क्रीनशॉट, आणि त्यांना दाखवा की या मंदिरामध्ये जायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि काय बाय द वे, तर कसं वाटलं जालन्यामधलं एक भन्नाट मंदिर कमेंटमध्ये सांगा. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आपण सकाळी ब्लॉग स्टार्ट केला अँड काय आता झाली आहे इव्हनिंग. अँड काही इथून आता चाललो मी माझ्या फ्रेंडकडे. सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग.